महाराष्ट्राच्या राजकारणात सोमवारी पुन्हा महत्त्वाची घडामोड झाली। रविवारी राष्ट्रवादीच्या मेळाव्यातून शरद पवार यांच्यावर जोरदार हल्ला करणारे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील नेते छगन भुजबळ सोमवारी शरद पवार यांच्या भेटीसाठी गेले। दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली। त्यानंतर राज्यातील राजकारणात विविध चर्चा सुरू झाल्या। या भेटीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भूमिका मांडली आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात आज मोठी राजकीय घडामोड पाहायला मिळाली। काल बारामतीमध्ये छगन भुजबळ यांनी शरद पवारांवर गंभीर आरोप केले, तर आज भुजबळ हे शरद पवार यांच्या भेटीसाठी त्यांच्या घरी पोहोचले। बराच वेळ वेटिंग केल्यानंतर या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास अर्धा ते पाऊण तास चर्चा झाली। त्यानंतर भुजबळ यांनी भेटीमागील कारण सांगितलं। त्यावर आता मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। छगन भुजबळ सोमवारी सकाळी अचानक सिल्वर ओकवर शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले होते। त्यातच पवारांनी त्यांना तब्बल 1.5 तास ताटकळत ठेवलं। यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली होती। पण छगन भुजबळांनी पवारांची भेट घेतल्यानंतर आपल्याला पवारांच्या भेटीसाठी 1.5 तास का बसावं लागलं याचं खरं कारण सांगितलं। त्यांची तब्येत बरी नसल्यानं ते झोपले होते, त्यामुळे मी 1-1.5 तास थांबलो। ते उठले, त्यांनी मला बोलावलं। ते बिछाण्यावरच पडलेले होते। त्यांच्या बाजूला खुर्ची ठेवून साधारणतः 1.5 तास आम्ही चर्चा केली, असं छगन भुजबळ यांनी पत्रकारांना सांगितलं। आमच्या खासदारकीचा हक्काचा विकास निधी वेळेत मिळत नाही, त्याबाबत पाठपुरावा करूनही निधी मिळत नसल्यानं सर्वोच्च न्यायालयात जाऊनच दाद मागावी लागणार आहे। केंद्र सरकार सीबीआय, ईडी, आयकर विभाग या तपास यंत्रणेचा गैरवापर करून विरोधकांवर वेळोवेळी दबाव टाकत आहे। महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार या प्रश्नाचे जनता त्रस्त असून याबाबत सरकार कोणत्याही उपाययोजना करताना दिसत नाही, असं मत बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलं। मोदींकडे परदेशात झालेल्या गोळीबारावर विधान करण्यासाठी वेळ आहे, पण मणिपूरमधील आदिवासींच्या होत असलेल्या हत्याकांडावर बोलायला त्यांच्याकडे वेळ नाही, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे।